झोपली आहे, शांत झोपली आहे. पोरगा पण झोपलाय. सकाळ हीच वेळ आहे. ओरडू नकोस, तुझा मुलगा शांत झोपलाय. हरामखोर माणसा, तुझी हिंमत कशी झाली रात्री अपरात्री एका स्त्रीच्या घरात घुसायची? अरे लाज नाही वाटत का तुला? बेशरम आहे मी, पण काय करू, सभ्यपणानं मागायला आलोय. आणि जर मला सभ्यपणानं मिळालं नाही तर मी पाहिजे ती गोष्ट हिसकावून घेतो. बघ बघ तुझा मुलगा किती शांत झोपलाय, बघ त्याच्याकडे. पण काय करणार, बिचारा मृत्यूच्या दाढेत आहे. उद्या लोक त्याला तिरडीवर घेऊन जाताना म्हणतील, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम. खबरदार, माझ्या मुलाबद्दल एक अपशब्द बोललास का? तू चालता हो इथून. एका पवित्र आणि पतिव्रतेचं घर आहे. चालता हो इथून. घर हे एका पतिव्रतेचं घर आहे. पण काय करू, त्या दिवशी दुर्गाच्या घरी तुला बघितलं, तुझ्या फाटलेल्या साडीतून तुझं मुसमुसलेलं अंग बघितलं. त्याच दिवशी ठरवलं की तुझा आस्वाद घ्यायचा. अरे नीचच आहे मी, पण तरी सभ्यपणानं मारतोय. आणि जर मला सभ्यपणानं भेटलं नाही तर मी ते हिसकावून घेणार आहे. म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुला? मला तुझ्या आयुष्यातले फक्त काही क्षण हवे आहेत. तू जर ते क्षण दिले ना तर हा तुझा जो शांत झोपलेला मुलगा आहे ना, त्याच्यावर तू उपचार करू शकशील. अगं दिवस आणि रात्र राबणारा तुझा जो नवरा आहे ना, तो सुखाचे 2 घास खाईल. विचार कर, मी तुला पाहिजे तितका पैसा देईल, फक्त तू मला तुझे काही क्षण दे. अरे आम्ही गरीब जरूर आहोत रे, पण लाचार नाही. स्वतःची इज्जत असे रस्त्यावर विकणारे नाही. ठीक आहे, पण निघतो मी, पण संधी एकदाच दारावर येते. त्या संधीचं माणसानं सोनं करायला पाहिजे. कर विचार. बघ किती सुंदर मुलगा आहे तुझा, पण काय करणार, बिचारा मृत्यूच्या दाढेत आहे. उद्या त्याला लोक तिरडीवर बांधून घेऊन जाताना म्हणते, राम नाम. माझ्या मुलाचा उपचार कसा करशील तू तुझ्या मुलाचा उपचार? अगं त्याच्यासाठी पैसा लागतो, पैसा. तोच तुझ्या जवळ नाहीये. अगं तुझ्या जवळ जे काही होतं ते तुझ्या लाडक्या दिरानं त्याच्या पत्नीचं ऐकून तुमच्याकडनं हिसकावून घेतलंय. अगं तुझ्या नवऱ्यावर चोरीचा आरोप आणून त्याला घराच्या बाहेर हाकलून काढलंय. कसं करणार तू त्याचा उपचार? म्हणून म्हणतोय विचार कर. कदाचित माझ्या जीवनातल्या काही क्षणांमुळे जर माझ्या बाळाचा उपचार होणार असेल, माझा नवरा सुखाचे 2 घास खाऊ शकणार असेल, तर मी हे करायला पाहिजे का? पण नाही, मी असं पाप नाही करणार. नाही, इतक्या वेळ मी तुला प्रेमानं समजून सांगत होतो, ऐकलं नाहीस माझं. आता तुला माझ्या चावडीतून कोणीच वाचू शकणार नाही. ओरड किती ओरडायचं तर, पण आता तुला माझ्या तावडीतून सोडवायला कोणीच येणार नाही. सोड मला. सोडण्यासाठी पकडलेला नाहीये. तुला काय वाटलं इतका वेळ मी तुझं मनोरंजन करत होतो? आता तुला सांगितलं ना, मी शाकालाय शाका. जी गोष्ट शाकाल ठरवतो ती गोष्ट तो पूर्ण करतो. मी तुझ्या पाया पडते रे, पण मला सोड. प्रभाकर, ओरड, बोलव तुझ्या नवऱ्याला, बोलव तुझ्या दिराला, बोलव. तुला या शाकालपासून कुणी वाचवणार नाही. शाकाल शिरसाळ नाव आहे माझं.
तुला मी चांगलं म्हटलं होतं, पाहिजे तितका पैसा देतो, फक्त काही क्षण दे. ऐकला नाही साला तू माझं. आजू अरे अरे सोड मला आजू सोड मला सोड माझ्या आईला. अरे तिचा छोटा पैलवान, तू आलास तुझ्या आईला वाचवायला. सोड म्हणलं ना. तुझ्या आईला या साकालच्या हातामध्ये एखादी गोष्ट आली ना, ती साकाल सहजासहजी सोडत नाही. तू वाचवणार. अरे तू अगोदरच खांगलेला. शाकाल शिरसाळ नावाचा. अरे हा शाकालची गोष्ट ठरवतो ना, ती गोष्ट तो पूर्ण करतो. मला प्रेमानं मागत होतो, समजावून सांगत होतो, पाहिजे तितका पैसा देत होतो, आणि नाही ऐकलं. आता दस्तूर खुद्द भगवंत जरी खाली आला ना, तरी या राक्षस शाकालच्या तावडीतून हिला कोणच सोडवणार ना. शाकाल शिरसाळ.